सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. गेल्या 2-3 महिन्यापासून 2 समाजामध्ये वाद निर्माण होत आहे आणि हे 2 समाज आहे बौद्ध समाज आणि मातंग समाज. तर वाद होण्याचं कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. हे वाद होण्याचं कारण आहे म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण. मातंग समाजाचं म्हणणं आहे, की उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि बौद्ध समाजाचं म्हणणं आहे, की उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे. आणि मग या गोष्टीवरून काही विवाद निर्माण होत आहेत. आपले समाज मोर्चे काढत आहेत. मातंग समाजाला वाटतंय, की आम्हाला आरक्षणचा फायदा मिळत नाही. आरक्षणचा फायदा फक्त एकाच समाजाला जास्त मिळत आहे आणि म्हणून आमची प्रगती होत नाही. तर म्हणून आम्हाला उपवर्गीकरण झालं पाहिजे, असं मातंग समाजाचं म्हणणं आहे. आणि बौद्ध समाजाचं असं म्हणणं आहे, की उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे. तर अशा गोष्टीवरून दोन्ही समाज आमने-सामने येत आहेत. दोघा समाजामध्ये वाद निर्माण होत आहे. परंतु या दोन्ही समाजाला मला एकच म्हणायचं आहे, की आरक्षण हे सगळ्यांना सेम आहे. आता एस-सी कॅटेगरीमध्ये 59 जागा जाती आहेत. आणि ह्या 59 जातीला सारखंच आरक्षण आहे. कोणत्याही समाजाला जास्त नाहीये किंवा कोणत्याही समाजाला कमी नाहीये. सगळ्यांना सेम आहे. आता जो समाज शिकला, तो समाज पुढे गेला आणि जो समाज शिकला नाही, तो समाज मागे राहिला. जर ज्या समाजाची प्रगती झाली नाही, तर याला कारण आरक्षण नाही आहे. याला कारण आपण स्वतः आहे. कारण की आपण जर शिकलो तर आपण पण पुढं जाऊ. तर म्हणून सगळ्यात अगोदर आपण शिकलो पाहिजेत. जेणेकरून आपल्या बी समाजाची प्रगती झाली पाहिजे. आणि राहिला दुसरा गोष्ट, की उपवर्गीकरण झालं. मग काय होईल? हे जे 13% आरक्षण आहे, हे 59 जागेमध्ये डिव्हाईड होईल. म्हणजे सगळ्यांना समान समान वाटण्यात येईल. तर मग उपवर्गीकरण झाल्यानंतर ज्या समाजाची प्रगती झाली नाही, त्या समाजाची प्रगती होईल का? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि जर झालं उपवर्गीकरण, तर माझ्या मते तर असं आहे, की उपवर्गीकरण न होता जेवढी प्रगती तुम्ही कराल, तेवढी प्रगती उपवर्गीकरण झाल्यानंतर होऊ शकत नाही. तर त्याचं कारण असं आहे, की समजा उपवर्गीकरण होण्याआधी जर कुठं 10 जागा निघत असेल, तर तुम्ही त्या 10 जागा प्राप्त करू शकतात. तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या जोरावरती. आणि जर उपवर्गीकरण झालं आणि मग 10 जागा निघाल्या, तर मग त्या 10 जागा काय होईल? 59 जातीमध्ये डिव्हाईड होईल. समजा
मग काय होईल, एका समाजाच्या वाट्यावर किती जागा येणार, 2-2, 3-3 अशा काहीतरी जागा येतील. तर मग तुम्ही समाधानी राहाल का 2 जागेवरती? नाही राहणार. जिथं तुम्हाला 10 जागा भेटत आहे, तिथं तुम्ही 10 जागेवरून 2 जागेवर येत आहेत. हे कशामुळं? उपवर्गीकरण झाल्यामुळं. तर जेवढी प्रगती तुमची उपवर्गीकरण न होता होईल, तेवढी प्रगती तुमची उपवर्गीकरण झाल्यानंतर होणार नाही. हे लक्षात घेतलं पाहिजेत. कारण की मग जागा कमी होतात ना. जागा कमी होतात उपवर्गीकरण झाल्यानंतर. तर म्हणून ज्यांना उपवर्गीकरण हवं आहे, त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजेत, की उपवर्गीकरण झालं तर हा आपलंच नुकसान आहे. जिथं आपल्याला 10 जागा मिळायच्या, तिथं आपल्याला आता फक्त 2 जागा मिळत आहेत. तर मग या गोष्टीचा विचार करायला पाहिजेत, की उपवर्गीकरण झालं पाहिजेत का उपवर्गीकरण नाही झालं पाहिजेत. तुमचं काय मत आहे? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.